133 धावांची पुन्हा एकदा विस्फोटक खेळी म्हणजे 133 धावा त्याच्या नावावर आपण पाहिल्यात. जबरदस्त बॅटिंग विकी म्हात्रे फ्रॉम वसार. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहू शकता. यावेळेस अंजूर वर्सेस वाकळण या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकलेले अंजूर संघ नाणेफेक जिंकलेले आणि क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेले व आमंत्रित केले वाकळण संघाला. जबरदस्त फाईट उपांत्य फेरीचा सामना. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहत आहात. अतिशय चांगली स्पर्धा. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2016. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आमचे दादा आदरणीय मंगेश धुळे साहेब. त्याचबरोबर श्री चेतन मनोहर धुळे विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि त्याचबरोबर श्री बाळाराम जगन कांबरी शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख. हे 3 शिल्पकार खूप मोठं योगदान आहे. या 3 शिल्पकारांचं या 3 मान्यवरांचं या प्रतिष्ठित व्यक्तींचं निश्चितच खूप मोठं योगदान आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज प्रमुख पाहुणे इथे उपस्थित असणारे आपण पाहू शकता. माजी आमदार श्री एकनाथजी मान्य आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री ठाणे जिल्हा व शिवसेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा एकनाथजी शिंदे साहेब. आणि त्याचबरोबर आदरणीय प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण. त्याचबरोबर गोपाळ लांडगे साहेब कल्याण जिल्हा प्रमुख. त्याचबरोबर आपले लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे. त्याचबरोबर बालाजी केणीकर साहेब अंबरनाथ आमदार. त्याचबरोबर भिवंडीचे आमचे लाडके आमदार रुपेश म्हात्रे साहेब. आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि आमचे लाडके आदरणीय वामन बारको म्हात्रे नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद शिवसेना शहर प्रमुख. आणि त्याचबरोबर महेंद्र थोरवे उपजिल्हा प्रमुख रायगड आणि इतर काही मान्यवर पाहू शकता आपण. आमचे लाडके दुर्वास धुळे साहेब अध्यक्ष अग्रयोग संघटना अंबरनाथ. आणि त्याचबरोबर तुषार बेंबाळकर साहेब नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद व इतर अनेक मान्यवर या व्यासपीठावर पाहू शकता. संध्याकाळी पहिला सामना सुरू होतोय. ते पहिली सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. काटेकी टक्कर, वेग फाईट, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई. अंजूर वर्सेस वाकळण या संघादरम्यान अंजूर संघाने निश्चित जबरदस्त कामगिरी केली. आज सुपर ओव्हर प्रथमच आपण पाहिले होते अंजूर व RCC पेठ या दोन संघादरम्यान जेव्हा सामना टाय झाला होता, धावांची बरोबरी झाली होती, तेव्हा सुपर ओव्हरचा निश्चित आधार घेण्यात आला होता. आणि त्या सुपर ओव्हर मध्ये याच दरम्यान व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक आदरणीय तुषारजी बेंबाळकर साहेब, त्याच्यानंतर वडवली गावचे सचिन भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तसेच प्रवीण भोईर वडवली गावचे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सतशा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. धन्यवाद. जगदीश आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज पहिले षटक हाताळतो यावेळेस विश्वास म्हात्रे, एक अनुभवी गोलंदाज याने आधीच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. तोच विश्वास म्हात्रे, एक पुराणा चावल म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, तोच विश्वास म्हात्रे ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करायचा होता. जोरदार अपील, स्ट्रॉंग अपील, जोरदार अपील केला जातं. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पंच आपण पाहू शकता प्रमुख पंचाच्या भूमिकेत करण धुळे, त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच आमचे महेंद्र धुळे. पहिला चेंडू जबरदस्त आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवर अपील केलं गेलं तर नियम क्रमांक 27 नुसार जवळजवळ 10 खेळाडू अपील करतायत. फक्त एक वायडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मागे राहिलाय. बाकीचे सर्व खेळाडू पंचांवर दबाव टाकतायत, अपील स्ट्रॉंग अपील करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निर्धाव चेंडू जिथे सांगता होते विश्वास म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चित्र संघामध्ये रोल आहे. विश्वास म्हात्रे गेले कित्येक वर्ष संघासाठी खेळतात. गुणवान खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू विश्वास म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास म्हात्रे ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद, पहिला धक्का. तिथे थांबायचं आपण. या दरम्यान एक सुवर्ण संधी असणार आहे गावदेवी अंजूर संघासाठी की कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तर आदरणीय शैलेश शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल या गोलंदाजासाठी. ओव्हर टू विनोद पाटील. धन्यवाद जगदीश. पहिला जबरदस्त धक्का यावेळेस वाकळण संघाला पाहतोय. 0 धावसंख्येवर फलंदाज यावेळेस बाद होतोय. फलंदाज केतन म्हात्रे, एक चांगला फलंदाज सलामीचा यावेळेस निराशाजनक कामगिरी करून 0वर बाद होतोय. 0वर बाद होतो पाहू शकता. 0वर जर कोणी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण बाद झाला असेल तर सनज जयसूर्या 34 वेळा कारकिर्दीमध्ये तो
शून्यावर बाद झालेला आहे. एक विस्फोटक फलंदाज सनजी सूर्या मात्र त्याच्या नावावर हा देखील विक्रम आहे. शून्यावर 34 वेळा तो बाद झालाय. यावेळेस फलंदाज नवीन फलंदाज खेळपट्टी होते प्रदीप पाटील. केतनची जागा भरून काढण्यासाठी पहिला जबरदस्त धक्का. विश्वास मात्र यांचा आत्मविश्वास पाहू शकता. या आधीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता आणि निश्चितच आत्मविश्वास इथे पाहू शकता विश्वास मात्रेचा. गेले कित्येक वर्ष संघासाठी खेळता गेले कित्येक वर्ष कित्येक ऊन आणि पावसाळे त्यांनी पाहिलेले. तोच विश्वास मात्रे एक विश्वास संघ नायकाने त्याच्यावर दाखवलेला आहे. धावसंख्या जुने खातं उघडले गेले नाही वाकळण संघाचं. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. मागाशी पाहिलं वसार वर्सेस निळजे या संघादरम्यान वसार संघात जवळजवळ संपूर्ण गावच आला होता. समर्थन पाहू शकता. निळजे संघ देखील भरपूर पाठीराखे होते. भरपूर समर्थक होते आणि तो सामना थरारनाट्य सामना निर्माण झाला होता. त्या सामन्यामध्ये पाहिलं होतं जिंकला होता तो संघ म्हणजे वसार. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास मात्रे. स्ट्राईकला फलंदाज डावकरा प्रदीप पाटील. एक शैलीदार फलंदाज एक स्टायलिश फलंदाज. हा चेंडू कट करायचा होता. वेगवान चेंडू. चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही फलंदाज. टायमिंग करत नाहीये. बॅट नंतर फिरवता चेंडू निघून गेल्यानंतर निश्चितच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू आपण निर्धाव पाहतो. एक फलंदाज बाद झालेला आहे. असा प्रश्न पडला निर्धाव षटक पडते की काय. मात्र निर्धाव षटक कालच्या दिवसात टाकलं होतं विश्वजित ठाकूर याने. ज्याने मेडनवर टाकली होती 3 गडी बाद केला होता दिगोड्याचा विश्वजित ठाकूर. हा चेंडू ऑन साइडला बघितलं नाही. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या स्टाईल मध्ये फटका खेळला होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या षटकातून पाहतोय. 4 चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला होता. इष्टांचा वेध घेतला होता. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता केतन म्हात्रेचा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. तर मात्र नॉन स्ट्राईकचे फलंदाज अविनाश भोईर काहीतरी कानमंत्र देताना. कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज नेहमी आरशाचं काम करत असतो. एक्झॅक्टली काय चुका होता स्ट्रायकरांच्या फलंदाजाकडे त्या चुका त्याला सांगत असतो. आणि पाहूया या कानमंत्राचा काय फायदा होतोय प्रदीपला. पुन्हा एकदा विश्वास मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला फाईन लेगला चेल होईल का. आणखीन एक फलंदाज बाद. मोठा धक्का. धावसंख्या अजूनही खातं उघडले गेले नाही आणि दुसरा गडी बाद होतोय. प्रदीप पाटील बॅक टू पॅव्हिलियन. जबरदस्त गोलंदाज विश्वास मात्रेने आधीच्या सामन्यावर पाहिलं होतं. फक्त 9 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये आणि 3 गडी बाद केले होते. जर आपण गोलंदाज विश्लेषण केलं तर प्रत्येक षटकामागे 3.5 सरासरी धावा खर्च केला होता आधीच्या सामन्यात आरसीसी पेठ विरुद्ध. तर मात्र विश्वास मात्रे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जगदीश प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. अजिंक्य रहाणे स्टँड, त्याचबरोबर संजय मांजरेकर स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, त्याचबरोबर डाव्या बाजूला अजित अगरकर स्टँड. 4 मुंबईकर आणि 4 मुंबईकर मध्ये आपण पाहू शकता 3 खेळाडू हे निवृत्त झालेले आहेत. मात्र अजिंक्य राणे अजूनही संघामध्ये खेळतोय. काल पाहिलं होतं अजिंक्य राणे देखील बाद झाला होता 0वर. संघाची खूप खराब अवस्था झाली होती भारतीय संघाची. हा चेंडू सन्मान देतोय. व्हेरी गुड बॉलिंग. 5वा चेंडू निर्धाव टाकलाय. षटक संपलेलं आहे. निर्धाव षटक फेकले. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. विश्वास मात्रेसाठी दुसरा निर्धाव षटक या स्पर्धेतलं. विश्वजित ठाकूरने काल निर्धाव षटक टाकलं होतं पहिलं दिगोड्याचे. आता मात्र अंजूरच्या विश्वास मात्रेने निर्धाव षटक फेकलेलं आहे. 1 गडी बाद केलेला आहे. यापेक्षा चांगली सुरुवात जगदीश काय असू शकते. नक्कीच विनोद बघितलं तर ज्याला पुराणा चावल असं म्हटलं जात आहे. कारण विश्वास मात्रेचं नाव आहे भिवंडी ठाणे रायगडमध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आहे आणि ते काम त्यांनी करून दाखवलंय. चोख काम करून बजावलं या ठिकाणी विश्वास मात्रे याने. अप्रतिम गोलंदाजी. कारण त्याने गोलंदाजीवरती दिशेवरती नियंत्रण ठेवलं होतं. नेमकं तेच करायचं होतं गोलंदाजाला. मात्र ते काम पूर्णपणे केलं यावेळेस विश्वास याने. नक्कीच लकडी थोड गेंदबाज असं म्हटलं जातं यांना. रफ्तार का सौदागर अंजूर एक्सप्रेस म्हणून नावाने ओळखले जातात. विश्वास मात्रे जो विश्वास संघनायकाने दाखवलाय तो विश्वास इथे सार्थ करून दाखवलाय. निर्धाव षटक फेकलाय. 2 फलंदाज बाद झालेले. अजूनही खातं उघडले नाही वाकळण संघ. एक दादा संघ ठाणे विभागातला एक नावाजलेला संघ. त्या संघाची जर आपण पाहिली तर अवस्था खराब आहे. पहिलं षटक निर्धाव टाकले. मात्र हा संघ वाकळण संघ निश्चित इथे हार मानणार नाहीये. कमबॅक करू शकतो. क्षमता आहे. आणखीन फलंदाज आहेत. खोलवर फलंदाजी आहे आणि गुणवत्ता इथे जर सिद्ध करायची असेल तर निश्चितच इथे या संघाला फाईट करावी लागेल.
स्ट्राईकला फलंदाज यावेळेस फलंदाज जीत भोईर. कोण विसते जीत भोईरला? चेंडूत 48 धावा कुठल्या होत्या या मैदानावरती? तो जीत. हा पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. जगदीश यावेळेस मात्र अवांतर धाव्याने खातं उघडलं जात आहे वाकण संघाचं. हॅलो. या दरम्यान मात्र आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दुर्वाजी धुळे, बालाराम शेठ कांबरे आपण बघू शकता मंचावरती. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख. त्याच्यानंतर या स्पर्धेचे सर्व कर्ते आदरणीय मंगेश दादा धुळे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. तसेच विद्यमान नगरसेवक आदरणीय चेतन शेठ धुळे यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस जीत भोईर ड्राईव्ह करतोय. कव्हर ड्राईव्ह यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला अलंकार. एक धाव ते मिळते. खातं उघडतोय जीत. कोण विसरे जीतला? संघ अडचणीत सापडला. गोलोरी संघाविरुद्ध 4 गडी बाद झाले होते 3 धावांवर वाकड संघाच्या. आणि जीत भोईरने येऊन 18 चेंडूत 48 धावांची विस्फोटक खेळी केली. 61 धावांची मजल मारून दिली होती आपल्या संघाला आणि त्या सामन्यात विजय प्रस्थापित करून दिला होता तो जीत भोईर. आता मात्र पुन्हा एकदा संघ अडचणीत सापडलेला आहे. यावेळी चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता. चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक आहे त्यावेळेस. यष्टीरक्षकाच्या हातात यष्टीरक्षक प्रीतम मडवी. व्हेरी गुड विकेट किपिंग. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण. दुसरं षटक प्रगतीवर असताना 2 धावा. रुपेश धुळे मला सांगत असताना 2 धावा. P2चे षटक. गोलंदाज यावेळेस गोलंदाज पाहू शकता आपण अजित डाकी कासगाव एंडकडनं. ओव्हर द विकेट. हा चेंडू वेगवान चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय. तिखट मारा. दबाव आपण पाहू शकता. खूप मोठा सामना आहे. उपांत्य फेरीचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. अस्तित्वाची लढाई आहे. आपलं आव्हान जर टिकवायचं असेल वाकण संघाला तर इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज अजित डाकी. ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर. पंच महेंद्र धुळे सांगतायत हा चेंडू वाईड आहे. महेंद्र धुळे पाहू शकता प्रमुख पंचांच्या भूमिका. त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच आमचे करण धुळे. हे 2 प्रमुख पंच पाहू शकता या सामन्यामध्ये. धावसंख्या धावफलकावर आता मात्र 1ने पुढे सरकते. 3 धावा. पुन्हा एकदा अजित डाकी राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा. फुटवर्कचा वापर नाही मात्र चेंडू ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर आहे. निश्चित प्रश्न पडला गरज आहे का? संघांची दबावाखाली ते वावरत असताना वाईट चेंडू टाकणं म्हणजे एक निश्चित मदत केली जाते संघाच्या धावसंख्येत भर टाकण्याची. गोलंदाज अजित डाकी पाहू शकता 3 चेंडू त्याने वाईट फेकलेले आहेत. फक्त 1 धाव ही बॅटने आलेली आहे आणि 3 धावा या अवांतर स्वरूपात येत आहेत. त्यामुळे मदत मिळते इथे वाकण संघाला. मात्र वाकण संघ पूर्णपणे दबावाखाली वावरत असताना आपण पाहू शकता 2 गडी झटपट बाद झाले होते. मात्र इथे फलंदाज अविनाश भोईर पूर्णपणे अडखळत खेळतोय. जर इथे निश्चितच अविनाशला फलंदाजी नीट होत नसेल तर त्याने स्ट्राईक द्यावी. ती म्हणजे जीतला. कारण जीत अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाज आहे. त्याने त्याचं निश्चितच इथे संकेत दाखवलेत कव्हर ड्राईव्ह मारून. स्वतःचं खातं उघडले त्याने. हा चेंडू आउटसाइड दिले. एक स्टंप. पायचे पंच सांगते चेंडू वाईड आहे. बॅक टू बॅक 3रा चेंडू वाईड टाकलेला आहे. खराब गोलंदाजी गरज नाहीये. 2 गडी बाद झालेले. पहिले षटक निर्धाव फेकले होते विश्वास मात्र याने. निश्चितच आत्मविश्वास इथे अजितचा वाढायला हवा. मात्र अजित अशा प्रकारची गोलंदाजी का करतोय हा प्रश्न इथे निर्माण झालाय. मात्र पाहायचा अजित कमबॅक करतोय का पुन्हा एकदा कासगाव एंडकडनं. हा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षक आका चेंडू खाली येतोय. जज करतोय आणि फलंदाज बाद. 3रा धक्का वाकण संघाला. अविनाश बाद होतोय. इथे आपण पाहू शकता
शून्यावर बाद होतोय, खातं उघडलं नाही स्वतःचं. जगदीश, कालचा सामना मला आठवत आहे, भारत वर्सेस पाकिस्तान. भारतीय संघाची देखील अशीच बिकट अवस्था झाली होती. मात्र विराट कोहली येऊन चौथ्या क्रमांकावर येऊन जबरदस्त खेळी करतो, 49 धावांची, आणि संघाला विजय प्रस्थापित करून देतोय. मात्र इथे विराट कोहली कोण बनेल हा प्रश्न निर्माण झालाय. जीत भोईर बनेल का? कारण जीत भोईर मध्ये ती क्षमता आहे, तो एक स्टार खेळाडू वाकळण संघाचा. वाकळण संघ निश्चित त्याच्या नावाने जाणला जातो, हीच ओळख आहे जीत भोईरची. मात्र जीत भोईर आता पूर्णपणे निश्चितच जबाबदारीने संयमी खेळी शांत डोक्याने त्याला विकेटवर थांबून धावा इथे निश्चितच कराव्या लागतील. हा चेंडू लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, मुकेश चेंडू येतोय, चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय, तोपर्यंत 2 धावा इथे सहजतेने पूर्ण होत आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस धावसंख्या 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अजित डाकी, पहिले षटक विश्वास मात्र याने निर्धाव फेकलं होतं. जबरदस्त गोलंदाजी, 2 गडी बाद केले होते. या षटकात जर विचार केला तर आपण 7 धावा आतापर्यंत आलेले आहेत. अजित डाकी पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे जीत भोईर. पुन्हा एकदा हा चेंडू वेगाने खोलवर टाकला होता. चेंडू जीतच्या बॅटच्या संपर्कात येत नाही चेंडू, आणि षटक संपल्याची घोषणा करतात यावेळेस पंच आमचे महेंद्र धुळे. धावसंख्या 2 षटके इथे संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 7 धावा. अनेक मान्यवर पाहू शकता व्यासपीठावर. निखिल शेलवले देखील इथे आलेले आहेत, अतिशय चांगले फलंदाज. VPL ची पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली होती निखिल शेलवलेने वांगणी प्रीमियर लीगची. तेच निखिल शेलवले इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. अनेक मान्यवर आहेत पाहू शकता आपण, व्यासपीठ भरलेले फुललेले आहे. आमचे दादा मंगेश दादांचे सर्वांचं स्वागत करतायत, सत्कार करतायत. त्याचबरोबर आमचे चेतन धुळे विद्यमान नगरसेवक स्वतः जातीने हजर राहतात, सकाळी लवकर येत आहेत आणि निश्चितच सर्व खेळाडूंशी चर्चा करतात. नियम त्यांना स्वतः समजवत आहेत, कुणावर जबाबदारी ढकलत नाहीत, स्वतः जातीने मैदानात जातात, नियम समजवत आहेत. जबाबदारी त्यांनी स्वतः खांद्यावर घेतलेली आहे. आणि असा नगरसेवक जगदीश पाटील मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. अनेक नगरसेवक आम्ही पाहिलेत, कल्याण डोंबिवली असो अनेक ठिकाणी आम्ही जातो, मात्र अशी जबाबदारी नाही पाहिली. हा चेंडू स्वीप करायचा होता, फलंदाज बाद, यष्ट्या उद्ध्वस्त. नियम क्रमांक 30, फलंदाज बाद. किरण बाद होतोय, 4था धक्का. जगदीश, प्रश्न पडला, हा तोच वाकण संघ आहे ज्याने 3 सामने जिंकले होते आणि सुपर 6 मध्ये दिमागदारीत्या प्रवेश मिळवला. हा तोच संघ आहे का हा प्रश्न पडलाय क्रीडा रसिकांच्या मनामध्ये, हा प्रश्न पडलाय आमच्या मान्यवरांच्या मनामध्ये, हा प्रश्न पडलाय सर्वांच्याच मनामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास मात्रे. हा चेंडू हलक्यातून खेळतोय, डिफेन्सिव्ह फटका ऑन साइडला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे अजित डाकी, यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. यावेळेस मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता विखुरलेलं यावेळेस. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर एक फाईन लेगला, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहू शकता. बाकीचे क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण 38 षटकर मध्ये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक थर्ड मॅन. हा चेंडू भिरकावून दिलाय जीत भोईरने, दाखवून दिले हीच ओळख आहे जीत भोईरची. 6 धावा. धावसंख्या 14. जीत भोईर दाखवतोय आम्ही घाबरलो नाही, आम्ही कमबॅक करू शकतो. जीत मध्ये ताकद आहे. 48 धावांची खेळी
केली होती त्याने संघ अडचणीत असताना, मात्र ती खेळी इथे पुन्हा एकदा करू शकेल का हा प्रश्न निर्माण झाला. सुरुवात तर केलेली चांगली, एक मोठा फटका दाखवला जीतने. हा चेंडू हवेत आहे, पाहायचंय कुणा चेंडू खाली येतोय आणि मोठा मासा गळाला सापडलाय. वाघाची शिकार झाली आहे. अतिशय बीच में जगत के पालनहारी तारणहारी, मात्र तारणहार कोण असेल, कारण संघ अडचणीत सापडलाय. 5वा धक्का जो तारणहार होता जीत भोईर तो बाद होतोय, कारण दबाव आला होता त्याच्यावरती, कारण एका बाजूने संघ सहकारी त्याची साथ सोडून चालले होते. 4 गडी बाजूले होते आणि जीतवर दबाव आला होता, कारण धावा या धावफलकावर नव्हत्या. फक्त धावफलकावर पाहतो आपण 14 धावा. जीत याने निश्चित 7 धावांचं योगदान इथे दिलेले आपल्या संघासाठी, मात्र जीत बाद झालाय. आता मात्र कोण फलंदाजी करणार. हा चेंडू बीट करतोय शॉर्ट थर्ड मॅनला, 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 15. पूर्ण स्पर्धेमध्ये निश्चितच जगदीश जर आपण पाहिलं तर अशी अवस्था कुठल्या संघाची झाली नव्हती, कारण वाकण संघ एक दादा संघ आहे, खूप मोठे विक्रम आहे, अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. हुकूमत त्यांनी दाखवली रायगड ठाण्यामध्ये, मात्र तो संघ आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाहीये, अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीये. निश्चितच वाकण संघाने निराशा केलेली आहे, मात्र हा संघ कमबॅक करेल का, कारण 3रं षटक घेऊन येतोय विश्वास मात्रे पुन्हा एकदा. जोवेल एंडकडनं राईट आर्म वर विकेट, स्ट्राईकला फलंदाज साई. हा चेंडू और बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट. दिसत थांबायचं आपण थोडं. याच दरम्यान मात्र आमच्या व्यासपीठावरती मुकुंद वारगळे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोद. धावसंख्या धावफलकावर पाहतोय मॅडम, यावेळेस रुपेश दिवळ सांगत असताना धावसंख्या धावफलकावर 19 धावा झालेत. पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं, त्यानंतर 7 धावा. या षटकात 12 धावा आल्यात. चौकार शेवटी षटकात पाहिला जीत याने एक षटकार लगावला होता, मात्र तो जीत इथे एक आशा होती वाकण संघाला, जर जीत थांबला असता तर निश्चित धावा हे आल्या असत्या, मात्र जीत एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला लॉंग ऑफला. त्यामुळे संघ यावेळेस पूर्णपणे पाहू शकता बॅकफुटवर. 19 धावा, 3 षटक संपलेले आहेत. प्रति षटकात जर विचार केला तर 6.33च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू आहेत. या 12 चेंडू मध्ये जर किमान 20 ते 25 धावा जर धावफलकावर आल्या तर एक फायटिंग स्कोर इथे उभा करता येईल, कारण 43 धावांचा डिफेन्स या मैदानावरती आम्ही 2 वेळा पाहिलेला आहे. एकदा नवापाडा संघाने केला होता आणि त्यानंतर या व्यासपीठावरती आमच्या आरपीआयचे अध्यक्ष मुकुंद जाधव साहेब यांचं शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपल्या साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान निश्चितच आमचे दादा आदरणीय वामन म्हात्रे साहेब, वामन बारको म्हात्रे साहेब निश्चित इथे दाखल होतील काही वेळातच. नगराध्यक्ष काय आमचे, निश्चितच त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा पाहिली होती शाहूराजे मित्रमंडळ आयोजित नवीन वडवली येथे. ही स्पर्धा जिंकली होती वडवली बी संघाने, ठाण्याच्या वडवली संघाने जिंकली होती. आयोजक होते नवीन वडवली. नगराध्यक्ष चषक आयोजक वामन बारको म्हात्रे, त्याचबरोबर तुकाराम बारको म्हात्रे विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 19 धावा, 3 षटक संपलेले आहेत. संघाची धावसंख्या 19, 5 गडी बाद झाले आहेत. ऋषी भोयर आणि साई गायकर यावेळेस खेळपट्टीवर खेळत असताना साई गायकरने एक चौका दाखवलाय. त्याचे साई गायकरकडनं आणखीन अपेक्षा असण्यात वाकण संघाला. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात. खेळातलं सातत्य फॉर्म टिकवणं एवढं सोपं नसतं. नेहमीच अपेक्षा केली जाते की आपण जिंकावं. प्रत्येकाला असं वाटत असतं, प्रत्येक समर्थकाला वाटतं आपल्या गावच्या की आमचा संघ जिंकावा, मात्र अपेक्षित कामगिरी करता येत नाही. प्रत्येक वेळी खूप मोठं ओझं असतं. सातत्य टिकवणं सोपं नसतं, फॉर्म टिकवणं सोपं नसतं. 19 धावा धावफलकावर गोलंदाज दरम्यान येतो. यावेळेस 4थं षटक करताना कुणाल म्हात्रे. याच दरम्यान मात्र ज्या व्यक्तींची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, एक विद्यमान नगराध्यक्ष
शहर प्रमुख सुद्धा आहेत ते आदरणीय सर्वांचे लाडके आणि ज्यांचं डॅशिंग नेतृत्व आपल्याला बघायला मिळेल या व्यासपीठावरती, कारण नेहमीच पुढाकार घेतला जातोय, ते आपल्याला या ठिकाणी उपस्थिती झाल्यात. आदरणीय वामनशेठ बारकू म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय या दुपारच्या सत्रामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. साहेब या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विनोद. नक्कीच दादांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय वामन बारकू म्हात्रे नगराध्यक्ष तर त्याचबरोबर शहर प्रमुख आहेत. जबरदस्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आम्ही पाहिलं. जेव्हा जेव्हा बदलामध्ये शिरतो तेव्हा अनेक होर्डिंग्स अनेक कटआउट्स पाहत असतो आम्ही. अनेक कार्यक्रम अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक विकासाची कामं केली जातात. चेंडू हवेत आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सुनील घरात, चूक करणार नाहीये. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. जे शिवसेना म्हटल्यानंतर निश्चितच अनेक शिवसैनिक अनेक कार्यकर्ते अनेक शिवसेनेचे वाघ या व्यासपीठावर राहू शकतात. पण शिवसेना म्हणजे काय? शिस्त वचन सेवा नातं या चार गोष्टींचा सुरेल संघ म्हणजे शिवसेना. आणि निश्चित आमचे आदरणीय वामन बारकू म्हात्रे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं केली जातात या बदलापूर अंबरनाथ मध्ये. आणि ती कामं आम्ही जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये शिरतो तेव्हा आम्ही पाहत असतो. अतिशय चांगले मजबूत रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते, त्याचबरोबर अनेक यावेळी चेंडू ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर च्या माध्यमातून स्पर्धा पाहिली होती. नवीन वडवलीच्या मैदानावर शाहूराजे मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा होती नगराध्यक्ष चषक. तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळावा, पण न्याय हा मिळालाच पाहिजे अशी शिकवण होती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. आणि निश्चितच दादांनी आम्हाला सांगितलं वामन म्हात्रेने की याच शिकवणीमुळे आमचं हे वडवलीचं मैदान अजूनही इथे साबित आहे. हा चेंडू पूल केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, 6 धावा, गुड शॉट. दरम्यान आदरणीय रवींद्र भगत साहेब जर कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे, यायचं आहे. आपण स्वागत आहे आपलं आदरणीय रवींद्र भगत साहेब. धावसंख्या षटकाराने पुढे सरकते. धावसंख्या 25. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आहे कुणाल म्हात्रे. या कुणाल म्हात्रेने या स्पर्धेतलं पहिली हॅट्रिक संपादित केली होती. तोच कुणाल यावेळेस पाहू शकता. फलंदाज साई गायकर 10 धावांवर खेळतो. एक चौकार एक षटकार त्याने इथे दाखवलेला आहे. मात्र साई आता पाहायचं किती मोठे फटके दाखवतोय, कारण अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज कुणाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर कासगाव यांकडनं. स्ट्राईकला फलंदाज साई. हा चेंडू व्हेरी गुड फिल्डिंग. फॉलो मध्ये चेंडूला डायव्हर्ट केले, चेंडू अडवला गेलाय, गती कमी केली आणि एकच धाव इथे मिळते. निश्चित इथे 2 ते 3 धावा येऊ शकल्या असत्या, मात्र कुणाल हा चेंडू इथे अडवतोय फॉलो थ्रू मध्ये. एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफल करून पाहतो आपण 26 धावा. अनेक स्पर्धा जगदीश आपण कव्हर केल्या त्या बदलापूर विभागामध्ये. माझी ही 7वी स्पर्धा आहे. निश्चितच या स्पर्धेमुळे 2013 मध्ये माझ्या कारकिर्दीला वळण मिळालं. एक समालोचन म्हणून निश्चित माझी ओळख निर्माण झाली. या बदलापूर विभागात अनेक स्पर्धा कव्हर केल्या. मात्र मी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन चेतन धुळे विद्यमान नगरसेवक, त्याचबरोबर मंगेश दादांचं, ज्यांनी 2013 मध्ये मला न ऐकताच, माझी समालोचन न ऐकताच मला एक संधी दिली होती. एक रिस्क त्यांनी घेतला होता आणि निश्चितच आज मला त्या गोष्टीचा निश्चितच त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. हा चेंडू बाउन्सर टाकलाय, पाहायचंय. पंच सांगतात चेंडू वाईड आहे. काल देखील असा चेंडू पाहिला होता, आमिरने टाकला होता पाकिस्तानच्या डोक्यावरनं आणि 4 धावा मिळाल्या होत्या भारताला. सामना जिंकलाय भारताने. आशिया कप सुरू झालेला आहे आणि जुना प्रतिस्पर्धी कट्टर प्रतिद्वंदी म्हणजे पाकिस्तान याला काल परास्त केलं. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 27 धावा. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा कासगाव यांकडनं. ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज अक्षय. हा चेंडू वेगाने निघतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. फलंदाजाला बीट करतोय. फुटवर्कचा वापर नाहीये. फलंदाज फुटवर्कचा वापर का करत नाही हा प्रश्न निर्माण झालाय, कारण एसटी रक्षक पाहू शकता विश्वास मात्र खूप मागे उभे आहेत. जर क्लोज असते तर निश्चितच फलंदाज
पुढे जाण्यासाठी थोडीशी निश्चितच अडथळा निर्माण झाला असता, मात्र इथे यष्टीरक्षक खूप मागे आहे तरी देखील फलंदाज फुटवर्कचा वापर करत नाही आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू वेगाने 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर जगदीश पतापन 31 धावा. या षटकात 12 धावा आलेल्या आहेत, म्हणजे नंतरची 2 षटकं जर पाहिली तर पहिल्या 2 षटकाच्या तुलनेत 24 धावा इथे आलेल्या आहेत. पहिले षटक निर्धाव निश्चित इथे गेलं नसतं तर आणखीन धावा पाहायला मिळाल्या असत्या, मात्र मॅग्निफिसंट गोलंदाजी, जबरदस्त उत्कृष्ट गोलंदाजी. विश्वास मात्रे, रफ्तार का सौदागर, पुराणा चावल, एक अनुभवी खेळाडू. नवीन गोलंदाज यावेळेस अलंकार भोईर. 5वं षटक स्लॉगवर. एक विशेष सूचना असणार आहे आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांसाठी. एक विशेष सूचना की या मैदानावरती मार्च महिन्यामध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं आहे, मात्र त्याची डेट फिक्स नाही आहे कारण SSC बोर्डाची परीक्षा सध्या चालू आहे. त्यामुळे ही स्पर्धा मार्च महिन्यातच होईल, मात्र पहिल्या का दुसऱ्या आठवड्यात होईल याचा निर्णय 2-3 दिवसात आपल्याला व्हॉट्सअपद्वारे या फेसबुकच्या द्वारे आपल्याला कळवलं जाईल. मात्र मंगेश दादांनी पुन्हा एकदा सांगितलंय की मोठी आणि पहिली भव्य दिव्य अशी स्पर्धा या बदलापूर विभागामध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन याच मैदानावरती होणार आहे. थँक्यू. नक्कीच क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी असणार रजनी क्रिकेट. सर्वात मोठी स्पर्धा पुन्हा एकदा बदलापूरमध्ये नाईट क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आदरणीय मंगेश धुळे साहेब आणि त्याचबरोबर चेतन धुळे साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात. गोलंदाज अलंकार. हा चेंडू ऑन साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी. गुड शॉट. तंत्राचा अतिशय चांगला वापर. 4 धावा. डीजे तांब्याचं आपण आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकतो विद्यमान नगरसेवक आदरणीय शैलेशजी वडेरे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. या आपण मंचावरती आणि आपलं स्थान ग्रहण करा. थँक्यू. धावसंख्या धावपालकर पाहतो आपण 35 धावा. तिसरा पंच निश्चित तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे. आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजीच्या शैलीवर. धावसंख्या 35. साई पाहू शकता साईने निश्चितच संघाला इथे आधार दिलेला आहे. 15 धावांवर खेळतोय संघ. धावसंख्या 35. साई खेळतोय 15 धावांवर. त्यात त्याचे 2 चौकारवर 1 षटकार त्याचबरोबर 1 सिंगल पाहू शकता. 7व्या क्रमांकावर आलाय. निश्चितच 7व्या क्रमांकावरून आठवलं मला जगदीश. 8व्या क्रमांकावर येऊन अजित आगरकरने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावलं होतं कसोटी क्रिकेटमध्ये. 8व्या क्रमांकावर येऊन प्रयत्न केल्यावर का सर्व काही होऊ शकतं. निश्चित प्रयत्न करायला हवा. प्रयत्नार्थी परमेश्वर. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न इथे करावा लागेल. जास्तीत जास्त धावा इथे कुटाव्या लागतील. आणि साई अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 7व्या क्रमांकावर आलेला फलंदाज साई गायकर. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज अलंकार भोईर. जोएल एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक कुणा चेंडू धावून येतोय आणि चूक करत नाहीये. आणखीन एक धक्का वाकण संघाला. धावसंख्या 35. साई बाद झाला. निश्चित आशेचं किरण दाखवलं होतं. एक थोडीशी आशा पल्लवित केली होती की असं वाटलं होतं साई आणखीन मोठे फटके दाखवेल आणि संघाला 40 धावांच्या निश्चित पुढे नेऊन ठेवेल. मात्र साई बाद होतोय. आता मात्र ही पार्टनरशिप इथे ब्रेक केलेली आहे. 7वा धक्का वाकण संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो यावेळेस फलंदाज मोतीराम भोईर. स्ट्राईकला फलंदाज अक्षय. धावसंख्या धावफलकावर 35. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. प्रेक्षकांना विनंती प्रवेशद्वारावर न थांबता आपण यायचंय. स्वागत आहे आपलं. आपल्यासाठी प्रेक्षक कक्ष इथे बनवण्यात आलेले आहेत. आपण यायचंय सावलीमध्ये आनंद घ्यायचा आहे सामन्याचा.
हा चेंडू ऑन साइडला पाहायचंय, जितू झेल घेईल का? चांगला प्रयत्न याला म्हणतात. 100% कमिटमेंट काय असते दाखवून दिले जितूने, झोकून दिले स्वतःला, डायव्ह मारली आपल्या समोर, मात्र चेंडू त्याला निश्चित इथे कॅच करता आला नाहीये. व्हेरी गुड फिल्डिंग जितू. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. कोणत्याही प्रकारचा निश्चितच मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. वाकण संघ यावेळेस बॅकफुटवर पाहू शकता, शेवटची जोडी पाहू शकता, शेवटचे काही फलंदाज, तळाचे फलंदाज फाईट करत असताना 7 गडी बाद झालेले आहेत. हा चेंडू ऑन साइडला वाईड लॉंग चेंडू येतोय. मिड विकेटला चेंडू अडवला गेलाय. अजित क्षेत्ररक्षक अजित डाके. धावसंख्या 38. शेवटचं षटक 4 चेंडू फेकलेले, 2 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. आणखी या 2 चेंडूवर पाहिजे किती धावा येत आहेत. स्ट्राईकला येतोय फलंदाज, यावेळेस फलंदाज मोतीराम भोईर, एक अनुभवी खेळाडू वाकण संघाचा. मात्र 2 चेंडू निश्चित शिल्लक आहे. 2 चेंडूवर मोठे फटके दाखवावे लागतील, कारण संघाची धावसंख्या फक्त 38 धावफलकावर. एक मोठी धावसंख्या निश्चित इथे उभी करण्यात अपयश आलेलं आहे वाकण संघाला. हा चेंडू कट करतोय, लेट कट, शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक सुनील घरात. व्हेरी गुड फिल्डिंग. सुनील घरातला कोण विसरेल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मागच्या सामन्यात आम्ही दिला होता, मात्र त्यांनी तो नाकारला आणि तो दिला निश्चितच विश्वास मात्रेला. त्यांनी सांगितलंय की विजयाचा शिल्पकार विश्वास मात्रे, मी नाही. शेवटचं षटक विश्वासने हाताळलं आणि त्यामुळे पारितोषिक त्यांनी विश्वास मात्रेला देण्यासाठी निश्चित तिथे आम्हाला विनंती केली. हा चेंडू ऑन साइडला पॅड आणि बॅटच्या मधून निघा जातोय. निर्धाव चेंडू. षटक इथे संपलेले. धावसंख्या 5 षटकाखेर बघतो आपण 39 धावा. मात्र 39 धावा दुसरी धावसंख्या पाहू शकता. जगदीश धावांचा निश्चयांक पाहू शकता. दुसरी कमी धावसंख्या या मैदानावरती. 24 धावा निश्चित खरवई संघाचे झाल्या होत्या या मैदानावरती आणि 39 धावा यावेळेस पाहतोय आपण फक्त धावफलकावर वाकण संघाच्या. 40 धावांचा डिफेन्स इथे केला जाईल का जगदीश, हा प्रश्न निर्माण झालाय. वाकण संघ एक दादा संघ, मात्र गोलंदाजी या संघाची देखील तितकीच सक्षम गोलंदाजी. जित भोईर सारखा विकल्प आहे त्यांच्याकडे गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याचबरोबर मोतीराम भोईर सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे. मात्र 38 धावा आहेत, 39 धावा आहेत धावफलकावर. 40 धावांचं लक्ष आहे. जर विचार केला तर 8.00 सरासरी धावा चेस करायच्या आहेत. त्या म्हणजे या अंजूर संघाला, ज्या अंजूर संघाने भल्या संघाने स्पर्धेमध्ये पाणी पाजलं आणि इथपर्यंत संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आता 40 धावांचं लक्ष हा संघ इथे पूर्ण करेल का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. आणि जेव्हा या 40 धावा पूर्ण करण्याच्या निश्चितच मैदानावरती अंजूरचे फलंदाज उतरतील आणि दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ परास्त होईल, आणि या सामन्याचं दुसऱ्या सत्रामध्ये धावतं वर्णन करण्यासाठी निश्चित मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर साथी समालोचक जगदीश पाटील यांना. ओव्हर टू जगदीश पाटील. धन्यवाद विनोद. हॅलो. तर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय नगरसेवक शैलेशजी वडेरे साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी या स्पर्धेचे सर्व करते आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शैलेशजी साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. प्रेमाची भगवी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय त्यांना. ओके. निश्चितच जगदीश याला आपण आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर या दुसऱ्या सत्रासाठी. दरम्यान व्यासपीठावर आमचे सर्व लाडके पाहुणे आलेले आहेत, मान्यवर, त्यांचा आपण इथे सत्कार करतोय. पाहू शकता आपण नगराध्यक्ष वामन म्हात्रे साहेब यांना. वामन बारकू म्हात्रे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक कार्यसम्राट म्हणून निश्चित त्यांची ओळख आहे या विभागामध्ये. तेच आमचे लाडके वामन म्हात्रे साहेब यावेळेस व्यासपीठावर आसनस्थ आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर अनेक मान्यवर आदरणीय दुर्वास धुळे साहेब, अग्रयुत संघटनेचे आमचे अध्यक्ष, तसेच बाळाराम शेठ कांबरी, कोण विसरेल त्यांना. निश्चितच VPL मध्ये जबरदस्त कामगिरी. तुषार साप्ते हे देखील इथे उपस्थित आहेत. बाळाराम शेठ कांबरे यांना आम्ही पाहिलं होतं वांगणी प्रीमियर लीग मध्ये, यांना आम्ही पाहिलं होतं खरवईच्या मैदानात. जेव्हा जेव्हा क्रिकेट असतं तेव्हा बाळाशेठ कांबरे स्वतः जातीने हजर असतात
आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. जगदीश सर, आपण पाहिलं तर मैदान खूप मोठी एक प्रश्न असतो. मैदान नसेल तर स्पर्धा कुठे भरवायची हा प्रश्न निर्माण होतो आणि हा प्रश्न त्यांनी सोडवलाय. गेल्या वर्षी हा प्रश्न उद्भवला होता, मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं नाही. मात्र या प्रश्नाचं उत्तर यंदा शोधले आमच्या बाळाशेठ कांबरे यांनी. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आहे, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. जाऊया, सामना सुरू होतोय. जगदीश निश्चितच सामना सुरुवात करणार आहेत या दुसऱ्या इनिंगला. धन्यवाद विनोद. वळतोय सामन्याकडे, मात्र तत्पूर्वी फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे की आमच्या या स्पर्धेचे सर्व कर्ते आदरणीय मंगेश दादा धुळे साहेब यांचा जो बॅनर कटआउट लागलाय त्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे खेळाडूसाठी. तर दुसरीकडे विद्यमान नगरसेवक आदरणीय चेतनजी धुळे साहेब यांचा कटआउट आहे, त्या कटआउटला चेंडू हिट होतोय तर 1173 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे त्यांचा गाडी नंबर आहे, लकी नंबर आहे. तर दुसरीकडे बाळाराम शेठ कांबरे यांचा सुद्धा कटआउट आपण मैदानामध्ये बघता, त्या कटआउटला चेंडू हिट होतोय तर 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि बाळाराम शेठ कांबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नाव बॅक टू क्रिकेट वळतोय या सामन्याकडे, ज्या ठिकाणी वाकळण विपक्ष अंजूर असं सामना सुरू आहे. ज्या वाकळण संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 धावांचं लक्ष्य ठेवलंय. पहिला चेंडू यावेळेस पुलटा चेंडू शॉर्ट पुलचा होता, पुल करतोय चेंडूला आउट ऑफ पार्क आणि पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार प्रारंभ करतोय फलंदाज 6 धावांसाठी. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव. बघा, आपण ऐकलं हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय दिवंगत जर म्हटलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. मात्र यावेळेस शॉर्ट पुलचा चेंडू पुल करतोय, चेंडू हवेत आहे आणि केतन याने काय केलं, यावेळेस सुवर्ण संधी चालून आली होती मात्र तिच्यावरती लात मारल्याचं म्हणायला हरकत नाहीये. कारण गिरीश तरेसारखा मोठा फलंदाज होता ज्याने पहिल्याच चेंडूवरती दमदार षटकार दाखवला होता, मात्र यावेळेस त्याला जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे, 7 धावा लागल्या धावपळकावरती. मात्र अशा जर चुका कराल तर आपल्याला सामन्यातून काढता पाय घ्यावं लागेल, हे नक्कीच असणार आहे. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती झेल टिपता आलं नाहीये वाकळण संघाला. कारण वाकळण संघाकडे इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे, कारण कमी धावसंख्या उभी केली आहे. फक्त 40 धावांचं लक्ष्य आहे या अंजूर संघासमोर. ज्या अंजूर संघाचं लक फॅक्टर बघा किती आहेत या स्पर्धेमध्ये. मोतीराम षटका दिला, पुढचा चेंडू सुरेख टॅप करतोय, चेंडूला डीप मिड विकेटला कार्पेटचं सौंदर्य दाखवतोय. मग ज्यावेळेस चेंडू कार्पेट ड्राय होतो म्हणजे जमिनीलगत जातोय त्यावेळेस मात्र चेंडूवरती 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं याच्यात वेळ जात असतोय. मात्र तो वेळ पाहता एकदा एकवटली जातोय या गावदेवी अंजूर संघासमोरून. एक मोठा संघ आहे, दादा संघ आहे भेवंडी विभागातील. तर दुसरीकडे आमच्या 14 गावातील नामवंत संघ वाकळण संघ, ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला होता. मात्र आज पहिला सामना केलतो या ठिकाणी अंजूर संघासमोर. पहिलं षटक ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच बघायला मिळतं हाणामारी, कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पाबंदी असलेलं षटक असतोय. मोतीराम षटका दिला, पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाळा पूल करतोय, चेंडू यावेळेला हवेत आहे आणि एका हाताने झेल टिपला होता मात्र बॅलन्स या ठिकाणी करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक सोमनाथ गायकर, ज्याने अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. जर विनोद बघितले स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू आहेत ज्याने चांगले कार्बन कमाल झेल पकडल्यात अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये. मात्र एका हाताने झेल टिपला होता, थोडासा उशीर झालाय आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय त्या ठिकाणी गिरीश तरेचा. दोनदा जीवनदान मिळाले फलंदाजाला, तर विचार करावा लागेल या वाकळण संघाला की कुठं आपलं चुकतोय म्हणून. कारण चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं गेलं पाहिजे, कारण चांगली फलंदाजी झाली नाहीये. जी स्टार्ट करून द्यायची होती वाकळण संघाला तो ब्रिलियंट स्टार्ट देऊ शकला नाहीये वाकळण संघ. रिव्हर्स स्वीपचा वापर यावेळेस मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन केलं होतं. मात्र निर्धाव चेंडू फेकतो या मोतीराम भोईर, जो पहिला गोलंदाज आहे वाकळण संघाचा. पॉवर सर्कलचं षटक घेऊन आला यावेळेस वाकळण संघाकडून. धावसंख्या धावपळकावरती बघू शकता आपण 9 धावा लागल्यात.
पहिलं षटक मार्गस्थ असताना 40 धावांची गरज होती, मात्र अद्याप विचार केला तर 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अंजूर संघाला. सुरेख चेंडू, यावेळेस मात्र चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाने, गोलंदाजाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपळकावरती फक्त आणि फक्त 9 धावा अंजूर संघाच्या. थँक्यू जगदीश. 40 धावांची गरज आपण सामना पाहतोय. दुसरा हा पहिल्या सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतोय. वकलान वर्सेस सामना आपण पाहतोय. अंजूर यांच्यामध्ये खूप चांगला सामना, 2 सामने पाहिल्यानंतर पुन्हा एक चांगला सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस होतोय. 40 धावांची गरज, कमी स्कोरिंगचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळी सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण होईल का, हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. 40 धावांची गरज असताना पाठलाग करताना अंजूर संघाने स्पर्धेमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस P1 मध्ये 9 धावा ठोकल्यात आणि 40 धावांची गरज समीकरण तुम्हाला मी निश्चित सांगू तर 31 धावांची गरज, येणारे 24 चेंडू. आमच्या समेत बालू पाटील, पुढच्या सत्रामध्ये तुम्ही त्यांना ऐकू शकाल. एक चांगले समालोचक विनोद पाटील आणि आता जगदीश पाटील, तसेच दशरथ पाटील आणि मी मच्छिंद्र पाटील रायगड. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय जे प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. आपण पाहतात ही स्पर्धा जोईली गावची स्पर्धा. मंगेश धुले साहेब आमचे, चेतन धुले साहेब, बाराम कांबळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. प्रेक्षकांच्या भेटीस ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये येते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकांना ओसांडून वाहणारं हे मैदान आपण पाहिल्यानंतर सर्व या मैदानावरती खूप मन भरून येते. हे बघा, भगवे झेंडे, भगवे वातावरण, शिवसेनेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, क्रिकेटला पूरक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या गावदेवी जानमान क्रीडा मंडळ जोईली यांच्यामध्ये पाहतोय आपण. तर षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. गोलंदाज जित भोईर, फलंदाजीमध्ये काहीच करतो केलं नव्हतं, मग आता गोलंदाजी काहीतरी करावं लागेल त्याला असं अपेक्षा संघटना करणार असेल. याने मात्र चेंडू फलंदाज बाद झाला असता मात्र नाही आहे. नशिबाची साथ याला म्हणतात, दैव बलंत, नशिबाची साथ, लक फॅक्टर. बघा, 2 संधी होत्या फलंदाजाला बाद करण्यासाठी, मात्र दोन्ही संध्या गमावल्या आणि आता मात्र पश्चातापाशिवाय काहीच उरलं नाही वाकलन संघासमोर. वाकलन संघ खूप मोठा संघ आहे. टायगरची स्पर्धा झाली नाईट टुर्नामेंट, स्वर्गीय नारायण मध्ये चषक आणि टायगर चषक आपण स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेचा विजेता संघ आहे. खूप मोठा सामना आम्ही पाहिला होता. RCC पेट आणि या 2 संघांमध्ये आम्ही पाहिला होता. वाकलन संघ विजयाची उभारी घेतली होती. वसार आणि जुवेली नाणेफेकीसाठी आपण खूप मोठा सामना बघू शकाल आपण. यास पंचांकडे दाद मागितले होते. पंच मात्र एक लक्षात घ्या, पंचांचा हट्ट, लहान मुलांचा हट्ट आणि स्त्रियांचा हट्ट याच्यापुढे कोणाचंच चालत नाहीये. आणि पंचाने सांगितले नॉट आउट, सिंगल धावायचं माणूस सुद्धा पंच म्हणून काम करतात. आमचे 2 पंच नामवंत महेंद्र धुळे आणि करण धुळे. बघू शकता इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये वसार आणि सामना होईल तो जुईल यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. स्ट्रायकला फलंदाज सज्ज डावकुरा, फलंदाज अत्यंत घातकी फलंदाज गिरीश तरे. स्ट्रॉंग अपेल सांगितलं पंचाने की कट लागली. बघा, पंचांचं लक्ष किती चांगलं, लेग बाय सेशन मध्ये सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर आपण पिच होता छोटू सांगितलं पंचांना, दर्शवलं सिंगल मात्र पंचांना मिळते. ज्या अंजूर संघाने या स्पर्धेमध्ये आपला वर्चस्व निर्माण केलंय त्या अंजूर संघाला एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. डॉक्टर गवली भिवंडीचे आमचे अतिशय चांगले समालोचक आणि सिद्दीक भावे हे 2 समालोचक या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा देतात. काल या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देतात. काल स्पर्धेसाठी आमचे गुरुवर्य बाल सुब्रमण्य आयर सर अतिशय चांगले समालोचक आमचे गुरु आहेत, ते त्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी, त्यांचे आभार. खूप शुभेच्छा आल्यात मंगेश धुले साहेब तुमच्या या स्पर्धेला. खूप मोठी स्पर्धा. मी संपूर्ण श्रेय आमचे संतोष नाणेकर यांना आणि आमचे गौरव सावंत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचले. सामन्यामध्ये बोलू आपण जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. दुसऱ्या मार्गाचा धाफलकावती धावाला त्या शाखेला फलंदाज मुकेश पाटील. मुकेशने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, 2 चेंडू बीट केले त्यांना, 1 धाव फक्त काढली संघासाठी. लेफ्ट राऊंड विकेट, मोठा फटका याले हुक करतोय सीमा पलीकडे फायनल ग्रेजनला 6 धावा. वॉट अ माइंड स्ट्रोक. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. सलसलते आमचे हिंदू रक्त, कारण आम्ही शिवबाचे भक्त. हे शिवसेनेचा आपण आवाज ऐकतोय. झुंजाऱ्याची रीत आमची, अभिमान सरण्या जातीचा, नसा नसातून गंध वाहतो, गंध महाराष्ट्राच्या मातीचा. ही महाराष्ट्राची माती आणि शिवरायांचे नेतृत्व, यापेक्षा अजून काय हवंय. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहिले. धाफलक धावांचा वेग पुढे सरकतोय.
धावसंख्येचा वेग पुढे सरकतो तो आम्हाला मंगेश रुपेश दुले माहिती देतात. 16 धावा येतात. 40 धावांची गरज आहे. निर्णायक षटकार बघावा लागेल कारण बऱ्याच कालानंतर प्रतीक्षानंतर प्रदीर्घ काळानंतर षटकार आपण पाहतोय. गरज होती षटकाराची कारण प्रचंड दडपण वाकलान संघानं निर्माण केलं होतं अंजूर संघावरती आणि ते दडपण मात्र झुंगारून लावलंय. मोठा फटका मिस्टर स्टॉक जज करतोय. ऋषी बोरी चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला गडी बाद होते. पहिला धक्का 16 या दर्शक फलंदाज बाद झालाय मुकेश पाटील. बघा मला एक आठवते क्षण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं. तुम्हाला माहिती असेल 1995 ला जेव्हा बाळासाहेब ठाकरे निवडणुकामध्ये उतरले होते तेव्हा एका कार्यकर्त्याने सांगितलं की बाळासाहेब तुमचं आता वय झालंय तुम्ही आता निवडणुकामध्ये उतरू नका. तेव्हा बाळासाहेबने उत्तर दिलं होतं की शेर कितना भी बुडा क्यों न शेर शेर होता है. आणि त्यावेळी 1995 आणि 1990 ला शिवसेनेचा भगवा झेंडा फरकला आणि भारतामध्ये संपूर्ण राज्य गेलं या शिवसेने आणि बीजेपीच्या माध्यमातून. तर धाफडकर धावाले ते 16 गडी बाद. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रवेश जर आपण गर्दी करू नका. लेफ्ट हँड आउट विकेट. यस व्हेरी गुड प्लेसमेंट. याला म्हणतात डिफेन्स स्ट्रोक. संयम आणि सुरक्षा बाळगली या संघनायकानं फलंदाजानं कारण फलंदाज आपण पाहू शकत संघनायक स्वतः षटक संमत होते. आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक धाफडकर धावाले त्या 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 या षटकामध्ये धावा आल्या त्या 17 धावा पाहू शकाल. या षटकामध्ये 8 धावा आल्यात. एकूण धाफडकर होती 17 आणि धावांची गरज ती 40. आता गरज आहे ती पहिला सामना खूप कमी स्कोरिंग मध्ये जिंकला होता वाकलन संघानं. जेव्हा वाकलन संघ इथे खेळला तेव्हा पहिला सामना पडले संघाविरुद्ध त्यांचा झाला होता आणि 44 धावांची गरज होती पडले संघाला आणि अशा परिस्थितीमध्ये 12 धावांना सामना जिंकला होता वाकलन संघानं. वाकलन संघ एक संघ होता जो या स्पर्धेमध्ये पहिला पेनल्टीचा मानकरी ठरला ज्याला पहिली पेनल्टी लागली आणि वाकलन संघ असा संघ होता जो सर्वबाद झाला होता. मात्र वाकलन संघात असा संघ होता ज्यांनी कमी स्कोरिंग मध्ये सामने जिंकलेत तोच वाकलन संघ आपण पाहतोय. येणारे चेंडू 18 आणि गरज 40 धावांची गरज धाफडकर धावा येतात त्या 17. आता समीकरण बघू शकाल आपण. आता मात्र येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज. बालू 17 आकडा पाहिल्यानंतर माझ्या अंगावरती शहारा येतोय. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात तर तोच काळाचा दिवस 17 नोव्हेंबर साहेबांना 3:30 प्राण सोडला आणि संपूर्ण महाराष्ट्राला मी म्हणे निश्चित पोरकं केलं. संपूर्ण महाराष्ट्र ढसाढसा रडला. तो दिवस होता 17 नोव्हेंबर आणि 17 हा काळा आकडा पाहायला मिळतोय. मात्र बालू विसरून चालणार नाहीये. या भारतामध्ये आपण 3 मोठ्या अंत्ययात्रा पाहिल्या आहेत. पहिली अंत्ययात्रा होती बाल गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांची. दुसरी अंत्ययात्रा होती मदर तेरेसाची आणि तिसरी सर्वात मोठी अंत्ययात्रा होती ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची. 17 लाख लोक त्या अंत्ययात्रेला आले होते आणि मेल्यानंतर सुद्धा स्वर्गतलामध्ये त्यांना हुकूमत गाजवली. गेल्यानंतर लगेच कसाबला उचललं. वरती सुद्धा सत्ता गाजवली बाळासाहेब ठाकरेंना. ना बॅक टू क्रिकेट समीकरण बदलते. 18 चेंडू 23 धावांची गरज. सामन्यामध्ये मात्र कसब निर्माण केलं वसार संघानं. अंजूर संघानं मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जज करतोय. आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट. वाटस टायमिंग स्ट्रोक सीमा पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धावा. अतिशय चांगला चित्रपट 2009चा जोगवा चित्रपट. 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 12 जी गौरव पुरस्कार. हा चित्रपट होता. अंधश्रद्धेवरती आधारित हा चित्रपट निर्माण केला होता. अप्रतिम चित्रपट आणि चांगली फलंदाजी पाहू शकाल आपण पंचच्या माध्यमातून. फलंदाज गिरीश तरे पहिल्या चेंडू षटकार मारत होता गिरीशनं. आता मात्र गिरीशनं त्यानंतर 3 चेंडू डॉट केलेत 2 सिंगल काढल्यात. नंतर मात्र त्यानं 7व्या चेंडू षटकार दाखवलाय. वाटे बॅटिंग परफॉर्मन्स धावांचा डोंगर उभा केला जातोय. आत्मविश्वास कमी केला जातोय वाकलन संघाचा आणि स्पर्धेमध्ये अंजूर संघ वेगानं मात्र शिरकाव करतोय. जे प्रेक्षक आमच्या प्रवेशद्वारा जावले त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. तुम्हाला मित्रांनो विनंती आम्ही करतोय. आदेश देत नाहीये की तुमच्यावरती आम्ही खूप प्रेम करतोय. आम्हाला काही फरक पडत नाहीये तुम्ही कुठे उभे राहा. मात्र आयोजकांकडून तुम्हाला सूचना येते की आपण प्रवेशद्वार सोडून बाजूला उभे राहा. आपण अजून एक मोठा फटका. वॉटर बॅटिंग स्ट्रोक. जयेश मात्र आपली दाखवते आता ताकद. फलंदाज गिरीश तरे व्हेरी गुड बॅटिंग. अजून एक षटकार. सामना खुला झालाय. डीजे सैनिक
बात आहे. अतिशय चांगलं वातावरण बघू शकाल आपण डीजेच्या माध्यमातून. समीकरण फक्त 11 धावांची गरज. 2 चेंडू 2 लगातार षटकार बघा. तिसऱ्या षटकार मारणार का फलंदाज, नवीन विक्रम प्रस्थापित करणार का संघनायक. यस, अजून एक मोठा फटका, जरा जोरदार टाळ्या फलंदाजसाठी, गिरीशसाठी. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, वॉट अ कॅप्टनशिप. सामना खुला झालाय, फक्त 5 धावांची गरज. आणि यावेळी मात्र वाकलन संघाचं अस्तित्व संपूर्ण धोक्यात आणलंय. ज्या वाकलन संघानं ठाणे जिल्ह्यामध्ये अहंकार माजवलाय, आपली दहशत निर्माण केली, तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर जाईल का असा प्रश्न निर्माण झालाय. 2015चा स्वर्गीय रतन बोपाळे स्मशकाचा मानकरी संघ या स्पर्धे मात्र काट टाकताना पाहू शकाल. कारण गिरीशला थांबवणं कठीण असणार आहे, कारण ओरपीत चेंडू फेकले गोलंदाजानं लगातार त्याच दिशेला 3 षटकार मारलेत फलंदाजानं. गिरीशची धावसंख्या 4 षटकार मारत गिरीशनं आतापर्यंत 25 धावसंख्येत गेलतोय. आणि अजून एक मोठा फटका, सामना खुला केलाय, याला म्हणतात संघनायक. वॉट अ बॅटिंग. आणि 7 चेंडू होती, धावावरती याचा झेल सोडला होता. बघा मोतीराम भोईर त्याचं अभिनंदन करतात, कारण ही आपली स्पिरिट आहे. आणि हा संघ अंतिम सामन्यामध्ये यावेळी मात्र क्वालिफाय झाला. जरा जोरदार टाळ्या अंधूर संघासाठी. अप्रतिम प्रतिसाद स्पर्धेमध्ये